नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच आपण पाहूयात लोकसभेचा महासंग्राम। लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या। 13 मेला मतदान। पुणे, संभाजीनगर, शिरूरसह 11 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला। मी आणि उद्धव ठाकरे मोदींच्या आसपासही जाणार नाही, उलट त्यांना आम्ही सत्तेच्या बाहेर काढू। शरद पवारांचं पुण्यातील सभेतून मोदींना प्रत्युत्तर। मोदींपासून देशाची सुटका करायची असल्याचं वक्तव्य। शरद पवार एनडीए मध्ये येण्यासाठी अनेक बैठका झाल्या। गेल्या काही वर्षांमध्ये पवारांची अशीच भूमिका राहिली आहे, त्यामुळे मोदींचं उपरोधिक वक्तव्य। बावनकुळेंची प्रतिक्रिया। ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता अशा इंग्रजांना या देशातून घालवलं तर मोदी काय चीज आहे। शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल। लोकसभा निवडणुकीच्या 3 टप्प्यामध्ये एनडीए जवळपास 200 जागांवर पोहोचली। अमित शहांचा दावा, चौथा टप्पा एनडीएसाठी खूप चांगला असेल। 400 पारचं लक्ष्य गाठणार, अमित शहांचा विश्वास। वन नेशन वन लीडर मोदींचं मिशन। मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरेंसह इतर नेते जेलमध्ये जातील। जेलमधून बाहेर आल्यानंतर केजरीवालांचा हल्लाबोल। मोदींनी देशाची सगळी संपत्ती मोजक्या मित्रांना वाटली। नंदुरबारमधील गोवाल पाडवी यांच्या प्रचार सभेतून प्रियांका गांधींची मोदींवर टीका। मोदींकडून पवार ठाकरेंना ऑफर नाही तर सल्ला। पवारांच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर मोदी बोलले। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। मी पंतप्रधान मोदींसोबतही डिबेट करायला तयार। राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना थेट चर्चेसाठी आव्हान।